मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञानात शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. जसं आपण मागचा व्हिडिओ केला होता करडईचा, तसंच आपण आज ज्वारीवरचं जे रब्बीचं महत्त्वाचं पीक होतं पूर्वी, त्याच्यावर आज व्हिडिओ करत आहोत. मित्रांनो, ज्वारी हे एक तृणधान्याचं पीक आहे आणि पूर्वी ज्यावेळेस पाण्याची उपलब्धता कमी होती, पिकाची घनता कमी होती, ज्यावेळेस शेतकरी ऊसासारख्या किंवा फळबागेसारख्या पिकाकडे वळले नव्हते, सिंचनाची सुविधा अपुऱ्या होत्या, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी ज्वारीचं पीक आपल्याकडे घेतलं जात होतं. आता त्यासोबत काही मराठवाडाचा भाग आहे, विदर्भातला काय भाग आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरीप ज्वारीसुद्धा होत होती आणि आजही काही मराठवाड्यातल्या भागामध्ये खरीपची ज्वारी जी पिवळी म्हणतात ती होती. परंतु आज आपण चर्चा करणार आहोत रब्बी ज्वारीमध्ये. रब्बी ज्वारी हे महत्त्वाचं पीक यासाठी आहे की रब्बी ज्वारीची नुसती ज्वारीच खाण्यासाठी उत्कृष्ट आहे किंवा ग्राहकाच्या पसंतीची आहे असं नाही, पण रब्बी ज्वारीचा जो कडबासुद्धा मिळतो, जो चारा मिळतो, तो खूप अत्यंत उच्च प्रतीचा असतो. त्यामुळं रब्बी ज्वारी आज ज्यांच्याकडं जनावराची संख्या थोडी बहुत आहे ते 100% शेतकरी आजही रब्बी ज्वारी घेत आहेत. तसं रब्बी ज्वारी घेणं वरचेवर रब्बीचं क्षेत्र कमी होतं आहे. जसं आधी मी बोललो, ऊसामध्ये गेलं, काही भाजीपाल्यामध्ये गेलं, काही फळबागेमध्ये गेलं. परंतु रब्बी ज्वारीचा आजचा जर बाजारभाव बघितला तर 2,500 ते 4,500पर्यंत आहे आणि ज्यांच्याकडे जनावरं आहेत कडब्याचे तेवढेच पैसे होतात आणि मग धान्याचे तेवढे पैसे होते. तसं एकत्रित पाहिलं तर रब्बी ज्वारी परवडू शकते, परंतु कुणाला ज्यांच्याकडे जनावरांची संख्या आहे आणि मग ज्यांना थोडं स्वतः घरच्यासाठी खाण्यासाठी करायचं आहे त्यांनी थोडी 10 गुंठ्यावर करावी आणि ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारी केली तर त्यांना स्वतःचा घरचा कडबा चांगल्या दर्जाचा, उच्च दर्जाचा मिळू शकतो. आता ज्वारीचं जर आहारातलं महत्त्व मी सांगत बसत नाही, कारण ते आपल्याला सगळ्याला माहीतच आहे. मग रब्बी ज्वारीचं पीक उत्पादन क्षेत्र कमी का होतं आहे? रब्बी ज्वारीमध्ये सगळ्यात मोठी अडचण येते ती रब्बी ज्वारी काढणीसाठी मजूर मिळत नाही आणि मग शेतकऱ्याच्या साठी हे फार अडचणीचं होतं आहे. बऱ्याच वेळा तर कडब्याची जेवढी पैसे होतात जर विक्री केलं तर त्याच्यापेक्षा जास्त फक्त काढणीचा आणि मळणीचा खर्च होतो. ही एक रब्बी ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी होण्याचं एक कारण आहे. मग आता अजून आणखीन काय अडचणी आहेत आपल्याला रब्बी ज्वारीमधल्या? आधी अडचणी समजून घेऊ, म्हणजे त्याच्यावर आपल्याला त्या अनुषंगाने विचार करता येईल. रब्बी ज्वारी घेतली जाते ही कोरडवाहू भागामध्ये घेतली जाते. जे खरीपामधलं किंवा पावसाळ्यात जो पाऊस पडलेला असतो त्या ओलाव्यावर रब्बी ज्वारी घेतली जाते. त्यासाठी वेगळी सिंचनाची सुविधा जनरली शेतकरी करत नाहीत. मग हलक्या मुरमाड माळरान जमिनीवर रब्बी ज्वारी घेतली जाते. आता आमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्याप्रमाणे आम्ही वाण निवडत नाही. पारंपरिक आमचा जो मालदांडी M35 किंवा काही ठिकाणी दगडी आहे, असे बऱ्याच ठिकाणी लोकल ज्या त्या भागातल्या जुने पारंपरिक वाणाची लागवड केली जाते. आज तुम्ही जर मध्यम भारी जमिनीमध्ये, चांगल्या जमिनीमध्ये पाण्याची सोय असताना जर करणार असाल तर आपल्याला वाणाचा सुद्धा विचार करावा लागणार बदलायला. आणि मग पाऊस तर रब्बीमध्ये एखाद दुसरा पाऊस झाला स्वाती बिती नक्षत्रात तर मग स्वाती पडतील स्वाती तर पिकतील मोती म्हणल्यासारखं, म्हणजे एखादा रब्बीमध्ये एखादा पाऊस झाला तर चांगलं ज्वारीचं पीक येतं. त्यासोबत खूप थंडी पडली तरी ज्वारीचं पीक तेवढंसं चांगलं येत नाही. मग त्याच्यात मावा पडतो, चिकटा पडतो आणि मग बहुतेक शेतकरी रब्बी ज्वारीला कुठल्याही प्रकारचं खत वापरत नाहीत आणि कीड रोगाचा फवारणीचा तर विषयच येत नाही. ह्याच काही जर अडचणीचा विचार केला तर आपल्याला जर सुधारित पद्धतीनं रब्बी ज्वारीची लागवड करायची असेल तर आपल्याला त्या शेताची बांधबंदिस्ती करावं लागेल, जेणेकरून पडणारा पाऊस आपल्या रानात जिरेल. पाणी मुरवण्याचं तंत्र अवलंबावं लागेल, जे इन सिटू सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन म्हणतो, जे जागेवर पाणी आणि माती अडवण्याचं तंत्र जर आपण केलं, जर एखाद दुसरे शेवटचे पाऊस जर आपण मुरवून ठेवले तर रब्बीचं पीक चांगलं येऊ शकतं. त्यासोबत आमचे जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची जर निवड केली, वेळेवर पेरणी केली, सुधारित वाणाचा वापर केला पेरणीसाठी, बीज प्रक्रिया केली, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे पिकाची गरज काय याचा विचार करून जर आम्ही त्याला खतं दिली आणि त्यासोबत आंतरमशागत किंवा पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण जर तुम्ही मोठ्या प्रमाणात ज्वारी करताय, बागायती करतायत, अशा वेळेस आपल्याला कीड आणि रोगाचं नियंत्रणाचा सुद्धा विचार करावा लागेल. ह्या 2-3 जर गोष्टी पाहिल्या तर आपण रब्बी ज्वारीमध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो, चांगले पैसे होऊ शकतात. आता हवामानाचा वगैरे न विचार करता फार हलक्या जमिनीत न लागवड करता मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करावी आणि हलक्या जमिनीत लागवड करायची असेल तर पाण्याच्या 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या असेल तर आपण रब्बी ज्वारीची लागवड करावी. आता पाणथळ, चोपण किंवा क्षारपट जमीनमध्ये रब्बी ज्वारी चांगली येत नाही, त्याच्यामुळे ती घेऊ नये. खरीपाचं पीक निघाल्यानंतर एखादी पाळी देऊन किंवा
डायरेक्ट आपण जर पेरणी केली आणि रासणी केली तरीसुद्धा चालतं, जेणेकरून ओलावा उडणार नाही, जसं मी करडईच्या ह्याच्यामध्ये पण बोललेलं आहे. आता रब्बी ज्वारीच्या वाणाचा जर विचार केला तर वाणामध्ये आजही आमच्याकडं पारंपरिक पद्धतीनंच घरचं बियाणं 80% शेतकरी वापरतात. त्यांना थोडी त्या ज्वारीची चवीची थोडी ही लागलेली आहे. त्यामुळं परंतु आज जर आपण विद्यापीठाचा विचार केला, परभणी कृषी विद्यापीठाने ह्याच्यात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ह्यात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आज जो मालदाणीसारखा M35-1 जो वाण आहे त्याला पर्यायीसुद्धा खूप वाण दिलेले आहेत आणि जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची जरी निवड केली तर 20 ते 22% उत्पादनात वाढ होऊ शकते. मी तुम्हाला 2-3 वाणाबद्दलच बोलणार आहे. जर आपल्याला कोरडो पीक मध्ये किंवा पाणी सोय नसेल आणि रब्बी ज्वारी घ्यायची असेल तर आपल्याला फुले सुचित्रा आणि फुले अनुराधा हे 2 वाण अत्यंत चांगले आहेत. ज्यावेळेस तुम्ही बागायतीमध्ये किंवा 2-3 पाण्याची सोय आपल्याकडे आहे त्यावेळेस फुले रेवती, त्यानंतर परभणी मोती, परभणी सुपर मोती असे आणि फुले आणखीन एक वाण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्या वाणाकडे जायला पाहिजे. आपल्याकडचा वाण तुम्हाला जो आवडतो तो थोड्या निम्म्या क्षेत्रावर करा आणि एखादी बॅग बाहेरची आणून, जे मी आता तुम्हाला वसुधा, रेवती म्हणजे हे भारी रानाला आणि बागायत्याला आणि सुचित्रा किंवा अनुराधा हे वाण किंवा परभणी मोती, परभणी सुपर मोती आहे हे वाण आपल्याला बदला. एकदा तुम्ही अनुभव घ्या, त्याची ज्वारीची कडब्याची प्रत पहा, तुम्हाला नक्कीच उत्पादनामध्ये पण वाढ होईल. तर ही एक माझी विनंती आपल्याला राहील. त्यानंतर पेरणीची वेळ जर विचार केला आपण तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे बऱ्याच ठिकाणी गोकुळाष्टमी झाली की पेरणीची पूर्वी लगबग असायची ज्वारीची, पण आता तसं काही एवढ्या लवकर पेरणी होत नाही. काही सांगोल्याचा भाग आहे, मंगळवेढ्याचा भाग आहे, काही कर्जत, जामखेड जे पश्चिम महाराष्ट्रामधले तालुक्यात, अहिल्यानगरमधले आणि सोलापूरमधले हे ज्याला ज्वारीचं कोठार म्हणलं जातं, या ठिकाणी थोडी लवकर पेरणी केली जाते. पेरणीचा हंगाम, मूळ उद्देश पेरणीचा हंगाम ठरवण्याचा उद्देशच काय असतो की हे जे रब्बीची पिकं घेतो आपण ते पावसाळ्यात जी पाऊस पडलेला असतो त्या ओलाव्यावर येत असतात. त्यामुळं शक्य होईल तेवढी आपल्याकडची परिस्थिती बघून ओल उडून जाऊ नये अशा हिशोबाने पेरणी करायला पाहिजे. उशिरात उशिरा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पेरणी करावी. एवढं जरी विचार केलं, खूप लवकर पेरणी करणं शक्यच होत नाही कारण आपण खरीपाची पिके घेतो. आता बियाणं किती लागतं ह्याच्यामध्ये, याला पण 4 किलो बियाणं लागतं आहे. बीज प्रक्रियामध्ये जसं करडीचं बोललो तसं ॲझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा, स्फुरद जीवाणू आणि पालाश उपलब्ध करून जीवाणू हे जे आहेत 25-30 ग्रॅम किंवा लिक्विडमध्ये मिळालं तर ठीक आहे. ते गुळाचं थोडं पाणी करा. ज्या दिवशी पेरणी करायची त्या दिवशी बीज प्रक्रिया करा. आवर्जून ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा कन्सोर्शियम मिळतो, एकत्र मिळतो. ज्वारीचा मला जैविक जर द्या म्हटलं तर दुकानामध्ये उपलब्ध आहे आणि ते मिळतं. 1 किलोचा जर विचार केला तर 250-300 रुपयाला मिळतं. ते तुम्हाला मग बाकीच्या पिकालाही आपल्याला त्यात ट्रायकोडर्मा, PSB, KMB उपलब्ध होतील. आणि जर तुम्हाला हरभऱ्यासारखं असेल तर मग रायझोबियमचं सोबत वेगळं घ्यावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला बीज प्रक्रिया करणं त्या दिवशी आवश्यक आहे. म्हणजे पुढं आपल्याला येणारे जे मर रोगासारखे असतात किंवा एकरी ताटाची संख्या व्यवस्थित राहत नाही अशा अडचणी आपल्याला टाळता येतात. आता पेरणीचं अंतर किती करावं? जनरली 1.5 फुटाच्या टिपणीनं 3 ओळीची लाईन शेतकरी किंवा ट्रॅक्टरनं सुद्धा पेरली जाते. ज्यावेळेस तुम्ही बागायती करता त्यावेळेस थोडं अंतर कमी केलं चालेल, परंतु कोरडवामध्ये जर तुम्हाला पेरणी करायचं असेल आणि धान्यासाठी जर पेरणी करायची असेल तर आपल्याला 1.5 बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय अर्धा फुटावर आपल्याला पेरणीचं अंतर ठेवावं लागते. आणि बागायती करायचं असेल तर थोडं बहुत तुम्ही 45 बाय 12 किंवा 45 बाय 10 म्हणजे 1.5 बाय थोडं अर्ध्या फुटाला थोडं कमी असं अंतर ठेवणं अपेक्षित आहे. 5 सेंटीमीटरपर्यंत खोल बी पडावं. BBF यंत्रानं पेरणी करावी एकाच वेळेस. त्याच्यामुळं आपल्याला काय होतं आहे, बी पडतं आहे योग्य त्या अंतरावर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर योग्य राखलं जातं, 2 रोपातलं अंतर योग्य राखलं जातं आहे. त्यासोबत एकंदर खोली जी आपली बियाण्याची व्यवस्थित मिळते आणि खोलीच्या बियाखाली आपल्याला आपल्याला खत पण पेरता येते, जे की आपण नंतर जर आपण खत द्यायचं म्हटलं तर आपलं ते माती अडवत नाही आणि मग त्याची कार्यक्षमता किंवा परिणामकारकता कमी होती. याप्रमाणे आपल्याला पेरणीचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. आता खताचा डोस किती द्यावा? जिरायतीसाठी एक अर्धी बॅग नत्र खूप झालं, दुसरं काही नाही दिलं चालतंय. मध्यम जमीन असेल आपल्याला एक अर्धी ते पाऊण बॅग 10-26 किंवा 12-32-16 सारखं द्यावं. बागायती मध्यम जमीन किंवा भारी जमीन असेल तसा डोस मग चांगलं जर तुम्ही मॅनेजमेंट करणार असाल, तुमच्याकडे जमीन चांगली आहे, पाण्याची उपलब्धता आहे, तर 20-40-20 नत्र स्फुरद पालाश म्हणजे काय 10-26-26ची एक बॅग आणि मग कोळपणीच्या अगोदर एखादी जर अर्धी बॅग आपण जर युरियाची दिली किंवा कुठलंही संयुक्त खत
मग DAP दिलं तर थोडं तुम्हाला पोटॅश द्यावं लागेल. अशा पद्धतीनं 20-40-20चं नत्रस्फुरत पाला कसा जमिनीला जाईल आणि दिलेलं खत मातीआड कसं होईल याचा जर विचार केला तर आपल्याला त्याचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं होऊ शकतं. मग एखाद्याला फार चांगलं मॅनेजमेंट करायचं तर झिंक सल्फेट 10 किलो एकरी वापरू शकतो, तशी काही अडचण येणार नाही. आता कोळपणी महत्त्वाची आहे. जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू पिकामध्ये आपल्याला जेवढ्या तुम्ही जास्त कोळपण्या कराल त्यांनी नुसतं तण नियंत्रण होत नाही तर पिकाला मातीची भर लागते आणि मातीमधून जमिनीमधून जो ओलावा ओढून जात असतो तो थांबला जातो. ते केश आकर्षण बंद होतं. ते ज्या पोकळ्या तयार झालेल्या असतात जसे जमीन वाळेल तसे ते बंद झाले की मग पुढं आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याला पाणी नसलं तर पीक चांगलं येऊ शकतं. आता खुरपणी वगैरे करणं शक्य होत नाही. पाणी व्यवस्थापन मात्र आपल्याला जर बागायती करणार असेल तर पहिलं पाणी हे जोमदार वाढ म्हणजे 30 दिवसाच्या आत एक पाणी द्यायचं. दुसरं पोटरीमध्ये म्हणजे 50-55 दिवसांनी. फ्लोरा अवस्थात 70-75 म्हणजे निसवली ज्वारी की एकदा द्यायचं पाणी आणि दाणे भरताना म्हणजेच 90 ते 95 दिवसांनी. असे 4 पाणी जरी दिले, बऱ्याच ठिकाणी याच्यापेक्षा जास्त पाणी दिले जातात. पाण्याचं प्रमाण वाढलं तर मग माव्याचा सुद्धा अटॅक जास्त वाढू शकतो. मग त्याच्यावर तांबेरा येतो, बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळं आवश्यकतेप्रमाणे पाणी एक 20-25 दिवसाच्या दरम्यान एक पाण्याची पाळी, 4 पाण्याच्या पाळ्यामध्ये ज्वारीचं पीक अत्यंत उत्कृष्ट येऊ शकतं. आता याच्यामध्ये कीड आणि रोगामध्ये आहे, खोडमाशी आहे, त्यानंतर खोडकिडा आहे, चिकटा येतो, चिकटा म्हणजे माव्यामुळे येतो आणि करपा येतो. याच्यावर फार काही कुणी फवारत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही एखादा एकर करताय आणि धान्यासाठी करताय, कडब्याची प्रत जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर आपल्याला एखाद दुसरी फवारणी जर घ्यावा लागते. आणि जर समजा फॉल आर्मीवॉर्म जे म्हणतो आपण अमेरिकन लष्करी अळीसाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा धोका होऊ शकतो. मग त्यासाठी मग क्लोरोसायपरसारखं किंवा प्रोफेनोफॉस किंवा प्रोफेनोफॉस सायपर हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याला फवारावं लागतील जेणेकरून अमेरिकन लष्करी अळीपासून आपलं पीक वाचेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एखादं रोगरची फवारणी किंवा एंडोसल्फान आहे, क्युनॉल्फास आहे किंवा इमिडाक्लोप्रिड आहे, थायोमिथॉक्झाम आहे, ही जी औषधं साधी आहेत, स्वस्त आहेत, याची एका दुसरी फवारणी जर घेतली तर आपल्याकडे कीड आणि रोग येत नाही. आता ज्वारीच्या काढणी, मळणी आणि उत्पादन याच्याबद्दल तसं फारसं सांगायची गरज नाही. याच्यामध्ये जर तुम्ही काही मंडळी आता काही अहिल्यानगरची, सोलापूरमधली जी मोठ्या शहराच्या जवळपासची आहेत, ज्यांची शेतं रोड साईडला आहेत शेती, ते लोक आता फुले मजूरसारखे वाण दर 10 दिवसाला पेरणी करतात. म्हणजे ते 1 सप्टेंबरपासून पेरणी करतात आणि मार्चपर्यंत त्यांचा हुरड्याच्या पार्ट्या आयोजन करून ते सुद्धा एक चांगला ग्रामीण पर्यटनाचा व्यवसाय आणि शहरी भागातल्या लोकांनासुद्धा हुरड्यासोबत मग घाटे असतील, बोरं असतील, हरभराचे घाटे किंवा बोरं किंवा ऊस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मग तिथंच ज्वारीची, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा एकंदरीत चांगला बेत करतात मंडळी आणि त्याच्यामधून सुद्धा अर्थार्जन होतं. त्यासाठी सुद्धा व्हरायटी फुले मधुर म्हणून एक चांगली आहे. आणखीन व्हरायटी परभणीची पण एक चांगली आहे. हा सुद्धा एक व्यवसाय चांगला होऊ शकतो. परंतु याला एकच करावं लागतं की आपल्याला दर 10 दिवसाला थोडं थोडं क्षेत्र आपल्याकडं एकंदरीत आपलं किती ग्राहक आहेत याचा विचार करून जर केलं तर हा सुद्धा एक चांगला व्यवसाय शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यासाठी फार काय फर्निचर आणा, काय त्याला बाकीच्या गोष्टी आणा, एखादी म्हणजे चांगलं प्रसाधनगृह असलं, बसायला 4 बाजा टाकल्या आणि साध्या पद्धतीनं जर केलं, जेवढं साध्या पद्धतीने नैसर्गिक कराल तेवढं लोकाला ते भावतं आजकाल. त्याच्यामुळं हा सुद्धा ज्वारी करणाऱ्या लोकांनी ज्यांना त्यांच्या जमिनी रोड साईडला आहेत, पाण्याची थोडी बहुत व्यवस्था आहे, अशा लोकांनी हा सुद्धा व्यवसाय करायला नक्कीच काय हरकत नाही. मित्रांनो, 110 ते 120 दिवस जातीने पीक तयार होतं. मग शेतकऱ्यांनी कुठला वाण लावला आहे, किती अंतरावर लागवड केली, त्यासोबत मग काय पीक नियोजन केले, पाणी व्यवस्थापन कसं केले, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केले, याचा एकंदरीत सगळ्याचा विचार करता शेतकऱ्याला कोरडवाहूमध्ये 6 ते 8 क्विंटल आणि बागायतीमध्ये 12 ते 14, 15 क्विंटलपर्यंत शेतकरी उत्पादन घेऊ शकतात. आणि मग कडब्याचं उत्पादन किती होतं तर ते आपलं जे हे धान्याचं उत्पादन होतं त्याच्या 2.5 ते 3 पट कडब्याचं उत्पादन होतं. एकंदरच तसं ज्वारीचं पीक हे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात आपण घेत होतो. पण काळाच्या ओघामध्ये नवीन पिकाच्या आपण मागं लागलो आणि मग आपलं मूळ जे वारसा होता, जे आमची ओळख होती महाराष्ट्राची ज्वारी, ती आम्ही विसरत चाललो आहे. तर याच्यामधून सुद्धा चांगले पैसे होऊ शकतात. तुम्ही जसं सोयाबीनला, हरभऱ्याला मॅनेजमेंट करता तसं करा. याच्यामध्ये नक्कीच 2 पैसे जास्त राहतील. फक्त काढणीसाठी मजुराचा एकमेव जर अडचण सोडली तर बाकी आजही ज्वारीला तशी कुठलीही अडचण नाही. मित्रांनो, ज्वारीबद्दल आपण बोललेलो आहोत. आपल्याला जर व्हिडिओमध्ये काही त्रुटी वाटत असतील तर आपण नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणखीन कुठल्या एखाद्या विषयावर आपल्याला जर वाटत असेल की
त्याचा व्हिडिओ करावा किंवा याच पिकाबद्दल आणखीन काही बारकावे समजून सांगावेत किंवा माहिती द्यावी याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. आपला ह्या सर्वाचा एकच उद्देश आहे की तंत्रशुद्ध ज्ञान आणि कौशल्य शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं, तेही फुकट व्हावं. कुठलाही काही विकायचा आपला व्यवसाय नाही किंवा आपला तो उद्देशही नाही. फक्त माझ्या उत्पादन खर्च कमी कसा होईल, उत्पादन कसं वाढेल, शेतीवरचा खर्च कमी करायचा असेल तर ज्ञान आणि कौशल्य घेतलं तरच शेतीवरचा खर्च कमी होऊ शकतो. नाहीतर मग सल्लागारांनी काहीतरी सांगितलं, मग पीक कुठलंही असू द्या आणि मग मी ते आणून शेतीत टाकतोय, माझं उत्पन्न मात्र वाढत नाही आणि उत्पादन खर्च मात्र वाढतो. यासाठी ज्ञानात शेतीची कास धरा. काही चुकत असेल तर नक्की सांगा. आज ज्वारीच्या ह्याच्या संदर्भात आपण बोललो. आपण इथं थांबूया. धन्यवाद.